राज्यघटनेची शपथ घेऊन राजरोज खोटे बोलता. घटनात्मक पदावर बसून राज्यघटनेची शपथ घेणारे राजकारणी पावला पावलावर खोटे बोलतात. हा लाज लज्जा आणणारा प्रकार आहे. मतदारांना पैसे वाटून मतदान कार्ड नंबर घेतात. त्याला आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक असतो. तशीच आपली लाईफलाईन अकाउंट नंबर सुद्धा लिंक असतो. मोबाईल नंबरवरून मतदारांची मतदान पावती निघते, स्लिप निघते. मोबाईल नंबरवरून मतदारांनी केलेले मतदान फिरविता येते. पाडू मशीन यासाठीच वापरले गेले आहे. निवडणूक आयोगाने अमर्याद अधिकार वापरून सत्ताधाऱ्यांचे तुणतुणे वाजविले. हे राज्यघटना, सार्वभौमत्व व संविधानाला काळीमा फासणारे होय. हे ठाकरेंना हरविण्यासाठी सत्ताधारी रोजच कुचीवड करतात. निवडणुका येतात जातात, सत्ता येते जाते, पण त्यासाठी राज्यघटनेला फाट्यावर मारणे योग्य होणार नाही. ज्यांच्या सभांना रिकाम्या खुर्च्यात त्यांनीच निवडणूक जिंकली, मग रिकाम्या खुर्च्यांनी मतदान केले असे समजायचे काय? अधिकारी प्रशासनामध्ये प्रबळ असतात, त्यांनी राजकारण्यांचे पायपुसणे व्हावे. एका मताला 8-10 हजार रुपये भाव फुटला होता. उमेदवाराच्या निवडणूक खर्चामध्ये हा सर्व पैसा मोजला जावा. TN शेषन यांनी राजकारण्यांना हेच ठणकावून सांगितले होते. आदर्श आचारसंहिता हे त्याचेच अपत्य आहे. पाडू मशीनवरून सर्व ताळेबंद समोर येणार आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचा निकाल असाच मोबाईल हॅक करून फिरविला गेला होता. पैसे वाटणाऱ्यांना धडा मिळायलाच हवा. मतदार बंधू भगिनींनो, लाज आणि शरम आणणारा प्रकार आहे. स्वस्त धान्य दुकानासमोर जसे तुम्ही रेशनिंग कार्ड घेऊन रेशनिंगसाठी उभे राहता, तसेच मतदान कार्ड घेऊन तुम्ही उमेदवारांच्या व राजकारण्यांच्या दारासमोर लाईनमध्ये उभे राहिले होता. नोटाबंदीनंतर बँकांसमोर जशा लाईन लागल्या होत्या, तशाच राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर निवडणूक काळामध्ये लागलेली लाईन पाहण्यास मिळाली. हे पाहून अत्यंत आनंद झाला. कारण तुम्ही तुमचे भविष्य, तुम्ही तुमची पुंजी राजकारण्यांच्या हवाली केली असेच म्हणता येईल. कारण मतदान कार्ड आधार कार्डला लिंक असते, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असतो व मोबाईल नंबर हे अकाउंट नंबरला लिंक असते. जसे तुम्ही केलेले मतदान हॅक करून उमेदवारांनी पैशाच्या जोरावर फिरविले, तसेच तुमच्या अकाउंटमधून पैसे काढून घेतले जाणार नाही याची हमी तुम्ही घेता का? जेव्हा तुमच्या अकाउंटमधून पैसे काढून घेतले जाईल तेव्हा तुम्ही हाकना बोंब म्हणून कोणाकडे जाणार आहात? पोलिसांकडे जाणार आहात? पोलीस या कामामध्ये तुम्हाला छातीठोकपणे मदत करतील असे वाटते का? ज्या निवडणूक काळामध्ये पोलिसांनी 24 तास पहारा केला, त्यांना फक्त 500 रुपये भत्ता मिळाला. त्यांनी तो सरकार जमा परत केला आहे. मग तुम्ही न्यायालयात जाणार आहात का? न्यायालयामध्ये सुद्धा यांचेच लोक काम करत आहेत. न्यायालयामध्ये जर यांचे लोक काम करत नसते आणि पोलीस बांधव जर यांच्या हाताखालचे गुलाम झाले नसते, तर संतोष देशमुख, वैष्णवी हगवणे यांना आणि संपदा मुंडे डॉक्टर यांना कधीच न्याय मिळाला असता. परंतु पैशाच्या जोरावर ही लोकशाही झोकवू पाहतात, वाकवू पाहतात. मराठी माणसांना उघडे नागडे करू पाहण्याचा प्रयत्न करत आहेत. मित्र ठाकरेंनी मुंबईमध्ये 10 कदम दाखविलाच आहे. तर भविष्य काळामध्ये तुम्ही जर मतदान कार्ड घेऊन राजकारण्यांच्या दारात जर पैशासाठी उभे राहिलात, तर तुम्हाला आम्ही हात जोडून सलाम करू आणि साष्टांग दंडवत घालू. कारण तुम्ही विकले जाणारे आहात, विकले गेला आहात. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.